जसं आता दत्तपुराणातलं तुम्ही कार्तवीर्य अर्जुनाचं सांगितलं, जसं तुम्ही अजून दत्त महाराजांच्या जवळच्या भक्तांची नावे घेतलेली आहेत, तर त्याच्यामध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत दत्तपुराणामध्ये? दत्तपुराणामध्ये आपण जर पकडलं तर उपासना कांड हा खूप मोठा अष्टक आहे महाराजांचा. पूर्ण उपासना कांडमध्ये दत्तगुरूंनी कार्तवीर्य अर्जुनाचं पूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. भक्त प्रल्हाद महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि यदुराजाची स्टोरी खूप सुंदर आहे, जिथे तुम्हाला मिळतील ह्या 3 शिष्यांच्या स्टोरी. जेव्हा तुम्ही बघाल वाचाल तर तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली इतकं नॉलेज म्हणजे थोरले महाराजांनी कुठे लिहिलं हो, ब्रह्मवर्तला लिहिलं. किती वर्ष लागली असतील, 10 वर्षाचा काळ गेला. आणि माझे सूक्ष्मरूप गुरु रात्रभर म्हणजे त्यांनी झोपेवरती सुद्धा नियंत्रण केलेलं होतं. विचार करा, ती शाई कुठून जात असेल ना त्याची सुद्धा स्टोरी आहे. ब्रह्मवर्तला महाराज टेंबेस्वामी महाराज दत्तपुराण लिहिण्यासाठी दत्तगुरूंनी आदेश केला. कुठल्या ठिकाणी निवडलं? ब्रह्मवर्त. ब्रह्मवर्त का निवडलं याचे सुद्धा कारण असतील, कारण की कुठलीही नियती असं काही निवडत नाही कुठल्या गोष्टी. बरोबर त्या ठिकाणी राहून महाराजांनी 3,500 श्लोक लिहायला इतके वर्ष गेले असतील. आणि त्याच्यावरती महाराजांनी लिहून ते जेव्हा ग्रंथ पाठवले असतील, त्याचे पारायण ज्या लोकांनी केले असतील ते किती जाऊन बाकी असेल विचार करा. पण ते समजण्यासाठी आपल्याला ती कुवत असली पाहिजे, ती साधनेची परिपक्वता आपल्यामध्ये आली पाहिजे. बरोबर. ती एका चरित्रासाठी नाही, मग पूर्णच ज्ञानकांडही समजलं पाहिजे, मग उपासनाकांडही समजलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला दत्तात्रय महाराज युनिव्हर्सिटी आहे की काय आहे ते तुम्हाला सगळं कळेल. आणि मग तुम्हाला टेंबेस्वामी महाराजांचं जे लिखाणातलं जे सामर्थ्य आहे ना ते तुम्हाला लक्षात येईल. काय सरस्वती प्रसन्न असते अशा याच्यावरती. म्हणून दत्तगुरूवरती कुठलंही वाचन करताना फक्त टेंबेस्वामी महाराजांचं जर चरित्र वाचलं तुम्हाला तरी दत्तगुरू खूप मोठी गोष्ट असं आहे. तर दत्तपुराण तर आहे, असे खूप सारे ग्रंथ आहेत ओंकारदादा की जे महाराजांनी जवळपास 33 असे ग्रंथ संपदा संस्कृत, मराठी आणि प्राकृत केलेले आहेत. फक्त महाराज असे होऊन गेले आहेत की ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी चातुर्मास झालेला आहे त्या नद्यांवरती सुद्धा स्तोत्र लिहिलेले आहेत. म्हणजे किती नैसर्गिक निसर्गावरती प्रेम असणार. म्हणजे आई समजायची तर आपल्या आईची स्तुती करायची, म्हणजे वैंगरणीचं स्तोत्र. म्हणजे कृष्णामाई सुद्धा त्यांना स्वप्नात दर्शन द्यायची की तू माझ्याबद्दल काय नाही लिहिलं. म्हणजे इतकं प्रेम आणि इतकं लिखाण की खूप सुंदर. टेंबेस्वामी महाराजांचं चरित्रामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. महाराजांचं वाचनात माझ्या असं आलं होतं की जसं तुम्ही कार्तवीर्य अर्जुनाचं सांगितलं की जसं दत्त महाराजांचे एकदम निस्सीम आणि सगळ्यात जवळचे भक्त म्हणजे तेच कार्तवीर्य अर्जुन आणि त्यांचे जवळचे भक्त असेल ते. महाराजांनी दत्त महाराजांना हाक मारताना पण कार्तवीर्य अर्जुनाचं पण बोललेलं आहेत महाराज की तू कुणासाठी अडकलेला आहे, तुला मला दर्शन देण्यासाठी तू काय येत नाहीयेस, तुला कोणी थांबवून ठेवलंय, कार्तवीर्य अर्जुनाने तुला थांबवून ठेवलेलं आहे का की तू माझ्या दर्शनासाठी येत नाहीये. हे एक स्तोत्रात माझ्या वाचनात असं आलेलं महाराज. कसं आहे ओंकारदादा, लोकांना कार्तवीर्य अर्जुन फक्त हरवलेल्या गोष्टींसाठी आठवतो, बरोबर आहे ना? बरोबर. पण तुम्हाला हे सुद्धा सांगू शकतो की दत्तमाला मंत्रामधले जेवढे बीजाक्षर आहेत ते सगळे कार्तवीर्य अर्जुनाचे सिद्ध झालेले बीजाक्षर आहेत. म्हणजे त्याच्या नावाने समोर कार्तवीर्य जर मंत्र लावला तुम्ही, कार्तवीर्याय नमः, तर तो एक मंत्र ऑलरेडी तयार होतो बीजाक्षरासोबत. म्हणजे ओम असेल, आम असेल, व्रीम असेल, क्रोम असेल, ग्लोम असेल, जे सगळे काही बीजाक्षर आहेत दत्तमाला मंत्रातले ते कार्तवीर्याला सिद्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये विचार करा तुम्हाला किती पॉवरफुल कार्तवीर्य अर्जुन आहे. पण हरवलेल्या गोष्टींसाठी आपण फक्त आवाहन करायचं कार्तवीर्य अर्जुनाला. हे फक्त मानसिकता आपली झालेली आहे, त्याला समजून नाही घ्यायचं आहे. बरोबर ना? बरोबर. पण तुम्ही हरवलेले गुरुतत्व जे मला पाहिजे ना त्यासाठी जर तुम्ही आवाहन केलात ना तर कार्तवीर्य अर्जुन तुम्हाला क्षणात, कारण की स्मरण संतुष्ट आहे दत्तगुरूंबद्दल पण आहे आणि कार्तवीर्य अर्जुनाबद्दल पण आहे. म्हणून स्मरण भक्ती सर्वात टॉपची भक्ती जी केलेली आहे ती यांनी केलेली आहे कार्तवीर्य अर्जुनाने. म्हणून ते स्मरण भक्ती 9व्या भक्तींपैकी सगळ्यात एकदम एक्सलंट मानली जाते. आणि ती जर करणारा जो व्यक्ती असेल क्षणाक्षणाला स्मरण दत्तगुरूंचं 24 तासापैकी जेवढे श्वास तुम्हाला दिलेले असतील त्याच्यात तो थोडं स्मरण करायचा कार्तवीर्य अर्जुन. ते तेवढी तुमची पॉवरफुल समर्पण भक्ती असेल तर समजा दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती झाली. 100%. नाहीतर का होणार नाही, ती व्हायलाच पाहिजे. प्रेम घ्यायला पाहिजे. नाही, बरोबर. प्रत्येक पेशींमधून ते गोष्टी यायला पाहिजे. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की दत्त महाराजांच्या एका हातात दारूची बॉटल आणि एका ह्याच्यावरती अनघा माता बसलेल्या होत्या, तशी माझ्या पण वाचनात एक स्टोरी आली होती रामदास स्वामी महाराजांची आलेली की माहूरगडावरती जेव्हा रामदास स्वामी चालत चाललेले असताना त्या ठिकाणी काही ब्राह्मण लोक बसलेले होते. आणि जेव्हा ते ब्राह्मण लोकांना रामदास स्वामींनी विचारलं की तुम्ही ते का बसलेले आहात, तुम्ही काय करतात,
तर ते बोलले की आम्ही दत्त महाराजांचाच जप करत आहे, दत्त महाराजांचं स्मरण करत आहे, ते आता आम्हाला येऊन इथं दर्शन देणार आहेत. आणि स्वामी महाराज पण तिथं बसले, रामदास स्वामी पण तिथे बसले की चला तुमच्या निमित्ताने काय ना मला पण दत्त महाराजांचं दर्शन होईल. आणि तिथे बसले आणि दत्त महाराज परीक्षा पाहण्याकरता तिथे आले. तर त्यांनी रूप घेतलेलं, तर ते जे बकरी वगैरे सगळं जे कापतात, नॉनव्हेजचा जे विषय होता करेक्ट ते त्यांनी त्यांचं रूप घेतलेलं. आणि तिथे एक विहिरीपाशी ते थांबले सगळे. आणि ते आल्यानंतर दत्त महाराजांनी त्यांची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी अनघा मातांना सांगितलं की मला आता खूप भूक लागलेली आहे, तर आता तू काय कर, सगळे बकरी काप आणि त्या बकऱ्यांची मस्तपैकी त्या हुंड्यामध्ये भाजी बनव. तर जसं त्यांनी बकरी कापायला चालू केली आणि त्या हंड्यामध्ये टाकायला चालू, तो हंडा भरत नव्हता. बरोबर. नंतर त्यांनी त्यांच्याकडच्या गायी कापल्या, त्या हंड्यात टाकल्या, तरी तो हंडा भरला नाही. मग आता अनघा माता म्हणल्या हंडा तर काही भरत नाहीये, आता काय करायचं आपण. बरोबर. तर मग दत्त महाराजांनी जो अवतार घेतलेला ते म्हणले की तिकडे बघा ते ब्राह्मण लोक जे बसलेले आहेत, त्या प्रत्येक ब्राह्मणाला इकडे कापून आणा आणि त्या हंड्यात टाका, म्हणजे बरोबर तो हंडा भरला जाईल. आणि जसं त्या अनघा माता त्यांच्यापर्यंत गेल्या की बाबा चला आता तुम्हाला तिथं जायचंय आणि ते कापणार आहेत तुम्हाला तिथं आता, तसं त्यांनी पाहिल्यावरती सगळे ब्राह्मण लोक पळून गेले. बरोबर. आणि रामदास स्वामी आणि दत्त महाराजांचे अजून 2 शिष्यच फक्त तिथे थांबले. मग जेव्हा त्यांनी रामदास स्वामी महाराजांना विचारलं की बा तुम्ही का पळून गेले नाही, तुम्ही का थांबलेला आहात, तर तेच म्हणले की तुमचं आम्ही भूक भागवतो हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी मान खाली केली आणि तेव्हा दत्त महाराजांनी साक्षात त्यांना दर्शन दिलं. तुम्हाला एक अनुभव शेअर करायची मला इच्छा होते, याच बाबतीमध्ये नाहीये, थोडा एक कार्तवीर्य अर्जुनाच्या संदर्भातलाच तुम्हाला एक अनुभव सांगतोय आणि प्रेक्षकांना पण तो सांगण्याचा मला आवडेल, कारण की ती आज्ञा असते. ठीक आहे, काही काही ठिकाणी असतात, तर त्यामुळे मला ते सांगणं अनिवार्य आहे की गुरुकृपा कशी प्राप्त होते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जानेवारी 2025 मला असं आठवत आहे की पवनी नागपूरपासून 75 किलोमीटर लांब आहे. 1909 साली महाराजांचा चातुर्मास इथे घडला. ठीक आहे, 1909ला जेव्हा घडला तर मला संकेत काही गोष्टींचे आलेत की मला पवनीला जायला सांगितलेलं आहे. आता संकेत कुठून आलेत? पुण्यावरनं आलेत. पुण्यावरनं कॉल आला मला की तुमच्या गावाजवळ पवनी, तुम्ही का नाही जाऊ शकत पवनीला. एक सिम्पल एक कॉल. त्या कॉलला मी ऍक्सेप्ट केलं, ती ऊर्जा होती महाराजांची, मला ती समजली. पवनीला गेलो आणि 1909चा जो चातुर्मास महाराजांचा घडलेला आहे तिथे औदुंबराचं एक झाड आहे जिथे महाराज थोरले महाराज साधना करायचे. ठीक आहे, 5 चातुर्मासांचा तो काळ, त्यावेळेला अधिक मास असल्याने तो 5 महिन्यात झाला. ओके, त्या औदुंबराच्या झाडाच्या खाली मला रात्रीला 1:30 वाजता असा एक अनुभव आला की जो खूप दैविक होता. तो दैविक अनुभव कसा होता तुम्हाला सांगते की कुलूपबंद असलेलं दत्तांचं मंदिर. रात्रीला पुजारी आलेत, काका आलेत आणि ते काकांनी, मी त्यांना रिक्वेस्ट केली की म्हटलं मला साधना करायची आहे, मी आलो नागपूरवरनं, उशीर झाला, रात्र झाली, साधना करू द्या. आणि साधना करण्यासाठी मंदिर बंद झालं आवश्यक नाही आहे, आम्ही नाही करू शकणार. राईट, सगळीकडे होतं. काय सांगू, ते कन्व्हिन्स झालेत आणि लगेच त्यांनी दार ओपन केलं आणि 2-2.5 तासाचा प्रवास गेला. साधनेतून उठलो आणि औदुंबराच्या झाडाच्या खाली मला हालचाल जाणवायला लागली आहे आणि हालचाल जाणवली आणि एक सोनेरी रंगाचा श्वान माझ्या जवळपास यायला लागला, भारदस्त एकदम. आता गावातले श्वान ओळखतो आपण आणि एक दैवी श्वान कसा असतो तो मला लक्षात येऊन गेला आणि पहिल्यांदा प्रणाम केला आणि तो माझ्या पायाच्या जवळ येऊन त्यांनी लिटरली 2 टोंगळ्यांच्या मधामध्ये येऊन त्यांनी मला ढकलणं सुरू केलं. बापरे. आणि ते ढकलत मला दत्ता महाराजांचं, जिथे महाराजांनी दत्तयंत्र बनवलेलं आहे, पॉवरफुल ऊर्जा आहे त्या मंदिरामध्ये, तिथे आसन ठेवलं होतं ना, त्या आसनाच्या जवळ मला ते घेऊन गेले श्वान. तिथे बसवलं, लिटरली बसवलं नाही पण तिथे मला उभं राहिलं. आता भीती पण होती, रात्रीचे 1:30 वाजले, 2 वाजले, काय एवढं कोणी नाही अवेलेबल. त्यावेळेला बसलो, त्यावेळेला मला हे जाणीव झाली की महाराजांनी तर काहीतरी दिलंय बॉस, पण ते कळत नाही एक्झॅक्टली मला काय सांगायचं. ठीक आहे, आता हे गुरुकृपा तुम्हाला सांगतो थोडं शॉर्टमध्ये. याच्यामध्ये काय झालं की तो औदुंबराचं जो झाड होतं ना, त्या औदुंबराला मला छोटंसं रोपटं मला मिळालं नेक्स्ट डे. माझ्या मामांनी ते मला गिफ्ट केलेलं होतं, मागे पण तुम्हाला सांगितलं. ते रोपटं मी जेव्हा घेऊन गेलो, आता त्या रोपट्याला काय झालं की तो रोपटं जेव्हा हळूहळू साधनेतून वाढायला लागला, तर मी जिथे जिथे महाराज मला घेऊन गेलेलं आहे तिथली माती आणणं, तिथल्या नदीतलं पाणी आणणं, त्या औदुंबराची साल पडलेली आणि तिथली फळं, कारण की माझे महाराज बसायचे, साधना तिथे करायचे टेंबेसाई महाराज, तर ते घेऊन मी त्या आपल्या रोपट्याला द्यायचो आणि त्या रोपट्याला देऊन इतकी श्रद्धेने ते त्याची सेवा केली.
आता ही का केली तुम्हाला सांगतोय, कारण की याचे जे रूट कॉज आहेत ते कार्तिवीर्य अर्जुनाच्या माहूरगडाच्या संदर्भात आहेत. जेव्हा मी माहूरगडाला गेलो, दत्तगड आहे, त्या दत्तगडावरती एकही औदुंबराचं झाड नाही. हे जाणवायला जेव्हा लागलं तेव्हा ते मनात इतकी उत्कंठा तयार झाली की इथे का औदुंबराचं झाड नाहीये. त्याची पार्श्वभूमी मला नाही माहिती, आधी असेल मग ते कोलमडलेलं आहे. मग एकही औदुंबराचं झाडच नाही तर मग साधना करायची कुठे दत्तगुरू? मी तुम्हाला रात्री बोलवलं तुम्ही मला इथे, आता मी औदुंबराच्या झाडाच्या खालीच साधना करतोय, तर मग शक्य नाही. कसं करायचं? मला ते झाड आठवलं जे साधनेत होतं. महाराजांकडे तिथे प्रार्थना केली, म्हटलं महाराज साधनेतलं बळ जर असेल ना छोटंसं, थोडी बहुत सेवा केली आहे त्यांची तुम्ही करून घेतली ना, ते जर असेल ना तर हे झाड इथे आलं पाहिजे आज. बापरे. म्हटलं इतकं सामर्थ्य द्या त्या साधनेमध्ये की तुम्ही इथे प्रगट व्हा, औदुंबराच्या झाडाला तुम्ही इथे छोटीशी जागा द्या, बस एवढंच मला सांगितलं. आणि तो महिना होता जानेवारी फेब्रुवारी, राईट. नंतर ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे, ते झाड जवळपास 3.5-4 फुट झालं असेल. मला गिरनारला जाण्याचा योग आला. गिरनारला महाराजांनी संकेत दिलेत की ते जे झाड आहे ना ते आता तुला माहूरला घेऊन जायचं आहे. गिरनारला दत्तमूर्तीच्या समोर मला स्पष्ट जाणीव झाली की महाराजांनी हे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. मी लगेच माहूरगडाला फोन केला, म्हटलं मला तुमच्याशी थोडासा संवाद करायचा आहे. तिथले जे प्रेसिडेंट आहेत त्यांना फोन केला आणि म्हटलं अशी सेवा महाराजांनी सांगितलेली आहे, कदाचित ही आहे की नाही आय डोंट नो, पण तुम्ही बघा जर हे संधी जर देऊ शकलात तर हे औदुंबराचं झाड या गडावरती यायला पाहिजे. नागपूरचं झाड म्हणजे नागपूरला माझ्या रूमवरचं झाड छोटंसं. पाऊस प्रचंड, ठीक आहे. डेट दिली महाराजांनी, त्या डेटलाच घेऊन जायचं आहे. प्रेशर किती की त्या नदीला पूर आहे. बापरे. त्या नदीला पूर आहे आणि तो पूर ओसरला नाही आहे. रात्रभर प्रचंड पाऊस, सगळे बंद. तिकडनं मला कॉल माहूरगडावरून, निघू नका, रस्ते बंद आहेत, ब्लॉक्ड आहेत. मी म्हटलं असं कसं शक्य आहे? महाराजांनी तर संकेत दिले आहेत, हे स्पष्ट संकेत आहेत. मला कार घ्यायला आली, म्हणजे कार घ्यायला आली म्हणजे माझ्या कारची अरेंजमेंट झाली, कारण की झाड न्यायचं आहे आणि महाराजांचे संकेत आहेत. म्हटलं आपण निघूच या, बघूया. आणि निघताना त्याच्या आधी तुम्हाला सांगते, माहूरगडाला महंत जे आहेत त्यांचं वय 97 वर्ष आहे, 97 वर्षाचे. त्यांच्या परवानगीशिवाय कुठलीही गोष्ट करता येत नाही. दत्तगुरूंना जेव्हा प्रार्थना केली, म्हटलं महाराज काही संकेत द्या आणि महंतांकडे आदेश येऊ द्या की हा झाड इथे लागलेला पाहिजे. महंतांना मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा टाईम पण नव्हता. तो त्यांचा टाईम 12च्या नंतर नसतं, ते भेटत नाही, बोलत पण नाही कोणाशी. त्यांचं दर्शन होणं म्हणजे अख्खं दत्तगुरूंचं दर्शन होणं आहे. त्यांनी 2:30 वाजता मला, रात्री नाही दुपारच्या 2:30 वाजता फक्त एक रिक्वेस्ट होती. मला त्यांनी जवळपास 30 ते 35 मिनटं बसवलं आणि महंतांनी म्हटलं ब्रह्मा विष्णू महेश, कारण की त्या झाडाला 3 फाटे फुटलेले होते, असे 3 वृक्ष झाले होते असे ह्याच्यात. आता विचार करा, ते झाड महंतांनी सांगितल्यानुसार कुठे लावायचं एक्झॅक्टली, तर त्याची पण पोझिशनिंग झाली. आणि तिथे जिथे त्यांच्या समाध्या आहेत, जितके महंत असतील, मोठे मोठे जे दत्तसेवक दत्तसाधक झालेले आहेत, त्या सगळ्यांच्या समाध्याच्या मधामध्ये ते झाड वृक्षारोपण करण्यासाठी मला बोलवलं. वा, ही असते गुरुकृपा. आता तुम्ही जेव्हा पण माहूरगडला जाणार तिथे तो औदुंबराचं झाड तुम्हाला दिसणार जो आपण लावलेलं आहे. आता हे अचिव्हमेंट नाही म्हणू शकत, पण हे कनेक्टिंग आहे, समर्पण आहे, सातत्य आहे साधनेतलं. तुम्हाला गुरु जेव्हा निवडतो आणि जेव्हा तुमचं समर्पण होतं, बघा तुम्हाला ते झाड तिथे मिळालेलं आहे. आता त्याच झाडाची जेव्हा कल्पवृक्ष जेव्हा तयार होईल, तर किती जनरेशन बघेल तो पुढचा, बरोबर. कारण की त्या गडावरती झाडं होत नव्हती. आता त्याला व्यवस्थित प्रोटेक्शन आहे, बऱ्यापैकी चाललंय. मी त्याला म्हणजे महाराजांनी त्याला लेकरासारखं वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तात्पर्य तुम्हाला एक सांगते की साधना तुम्हाला कशाही करता येईल, प्रॉपर वेनी करा. औदुंबराची सुद्धा साधना होऊ शकतं. आज विचार कराल त्या औदुंबराला मोठं होऊन कितीतरी स्त्रिया काहीतरी मागतील, बरोबर ना, प्रदक्षिणा मारणार. येस. तर तुम्हाला असे जे अनुभव मी यासाठी सांगतोय की कंप्लेंट करण्यापेक्षा तुमचं समर्पण त्या बाबतीत झालं तर ते होऊ शकतं. सुंदर. जसं की आता आपण दत्तपुराणचं पाहिलंच आणि तुमचे छान पद्धतीचे आपण अनुभवही पाहिले. मला थोडंसं उत्सुकता लागली थोरले महाराजांबद्दल विचारायची. नक्की थोरले महाराजांनी जे चातुर्मास केलं त्यातलं तुम्हाला नक्की कुठलं चातुर्मास म्हणजे मनापासून हे वाटतंय आणि तुम्हाला ते भावलं तुमच्या मनाला, असं कोणतं चातुर्मास आहे?
महाराजांचा पहिला चातुर्मास उज्जैनपासून सुरू झाला आणि शेवटचा चातुर्मास तो गरुडेश्वरला देहसमाधीपर्यंतचा. बरोबर. पूर्ण अभ्यास जर केला तर बरेच चातुर्मास नाही, सगळेच चातुर्मास चांगले आहेत. पण मला जो पर्सनली जो टच होतो खूप जास्त, म्हणजे ते अतिशय ऊर्जा आहे त्या ठिकाणी, आणि ती ऊर्जा मला प्रत्येक क्षणोक्षणाला तिथे ओढत नेते. ते म्हणजे पवनी. पवनी छोटंसं गाव आहे, तालुका प्लेस आहे. त्याला पहिल्यांदा पुराणामध्ये इंदापूर नावाचं गाव होतं, ते इंदापूर म्हणतात त्याला. बरं. ते ब्राह्मण लोक पूर्ण कम्प्लिटली होती. ते जवळचं यासाठी आहे, तो चातुर्मास थोडंसं मॅजिकल आहे, कारण की साथीचा रोग प्लेग आहे तेव्हा चालू होता. बरोबर. राईट. त्या प्लेगला कंट्रोल करण्यासाठी महाराजांनी जे हे केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत की कुठलाही मृत्यू होता कामा नये त्या बाउंड्रीमध्ये. तो एक खूप कनेक्टिंग पॉईंट आहे, नंबर 1. नंबर 2, महाराजांचे जेवढे पट्ट शिष्य होते, म्हणजे पहिले पट्ट शिष्य म्हणजे नारायण स्वामी दीक्षित स्वामी महाराज, आवडते शिष्य म्हणजे महाराज थोरले आणि हे धाकटे, असं त्यांची त्यांचे उपाधी भाऊ होती. होते. बरोबर. नाही, भाऊ नाही, सीताराम टेंबे स्वामी महाराज हे त्यांचे तेच भाऊ. भाऊ, बरोबर. पण धाकटे स्वामी महाराज जे आहेत, बरं. तर ते त्यांना माहीत झालं की पवनीला चातुर्मास आहे, बरं. तर ते नरसोबाच्या वाडीवरून ते पायी पायी आले असतील त्या ठिकाणी पवनीला. विचार करा, बापरे. गुरु शिष्य प्रेमासाठी. तिथे गुरुणी महाराजांना तिथे दत्तमाला मंत्राचा अनुष्ठानाचा अनुग्रह प्राप्त झाला, तिथे शक्तिपात झाला. ते अजूनही सेंटर तिथेच आहे, त्या रूममध्ये साधना करण्याचं. रात्रीला जिथे जेव्हा जेव्हा जातो त्या ठिकाणी पवनीला, तर त्या ठिकाणी रात्रीला मला ती साधना करण्याचं सौभाग्य भेटतं. गरुडी महाराजांवरती तिथे हे झालेली आहे. गांडा स्वामी महाराज म्हणजे ताकदीचे शिष्य जे महाराजांनी बनवलेले आहेत ना, ते सगळे एकत्र होते तिथे. तो एकच चातुर्मास, त्याच्यामध्ये अधिक मास असल्यामुळे तिथे 5 महिन्याचं वास्तव्य होतं. अजूनही मला तिथे ऊर्जा जाणवतात महाराजांच्या, थोरले महाराजांच्या. रडायला येतं लिटरली की इथे महाराज या पॉईंटनी हे करत होते. कारण की ज्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये साधना होत होती त्या ठिकाणी तो पूर्णच्या पूर्ण जो महाराजांचा चातुर्मास होता, तो मला असा फ्लॅशबॅक व्हायला लागला होता. बापरे. एक एक चित्र असं समोर जायला लागलं होतं. मला कळत नव्हतं एक्झॅक्टली काय होतं आहे माझ्यासोबत, काय दाखवण्याचा प्रयत्न आहे, मला कळतच नव्हतं. अतिशयोक्ती नाही बोलतो, हे डायजेस्ट करायला खूप डिफिकल्ट आहे. कारण की टेंबेस्वामी महाराजांच्या म्हणजे जे सेवक आहेत त्यांना ह्या गोष्ट डायजेस्ट करायला डिफिकल्ट होती. पण तुम्हाला मी सांगतोय, जेव्हा निवड असतं ना, तेव्हा तर चौकटीच्या बाहेर सुद्धा निवड केल्या जाते मग महाराजांची. आणि इतका सुंदर तो चातुर्मास तिथे अनुभवायला येतो की महाराजांनी जे संकेत दिलेले होते ते स्पष्ट आणि सरळ होते. कारण की आज्ञाचक्रामध्ये महाराज जेव्हा दिसलेत पहिल्यांदा, थोरले महाराज इतके कडक वैरागी आणि इतके सुंदर, पण पाठमोरे दिसलेत. म्हणून रडणारा मी की आज्ञाचक्रात मी पाठमोरे दर्शन देत आहेत दंड घेऊन. काय झालंय तुम्हाला, काय कुठे आहात, आव्हान करतोय तुम्हाला, स्वप्नात तर येत नाही, दर्शन देत नाही, कठीण आहेत, डिफिकल्ट आहेत. पण आज्ञाचक्रातून पाठमोरे दर्शन दिले याचा अर्थ काहीतरी माझ्याकडनं चूक झालेली काय, हा एक भाव दाटत होता मनामध्ये की कुठेतरी माझ्याकडनं चुका होत आहेत काय, की माझं तेवढं समर्पण नाही आहे कदाचित, मी कुठेतरी कमी आहे का, इतकं सोपं नाही थोरले महाराजांना जाणून घेणं. बरोबर. त्यासाठी खूप हे करावं लागतं. प्रयत्न चालू आहे, साधना चालू आहे, महाराजांचं तत्व आहे. म्हणून मी ते पवनीचा चातुर्मास जो झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या स्टोरीज आहेत त्या आम्ही तिथे रिक्रिएट केलं. आणि त्या मंदिरामध्ये जितकं शक्य होईल, म्हणजे जे दशपुत्रेंचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये महाराजांच्या पवनीच्या चातुर्मासातल्या 12 स्टोरीज आम्ही स्वतः ऑलरेडी पेंट केल्या तिथे. आणि ती सेवा पवनीच्या त्या छोट्याशा मंदिरात आम्ही ते रुजू केली. म्हणजे ते महाराजांनी रुजू करून घेतली की लोकांना कळायला पाहिजे तिथे, बरोबर, की इथे काय झालेलं आहे. 12 अशा स्टोरीज आम्ही तिथे एक्सेप्शनली आम्ही तिथे करण्याचा प्रयत्न केला. ज्यात भारताचा नकाशा पण आहे की भारताच्या नकाशामध्ये कुठे कुठे भारतामध्ये पायी भ्रमण केलेलं आहे, कुठे कुठे गेलेलं त्या डायरेक्शन्स आहेत. महाराजांच्या ग्रंथसंपदेचं पूर्णपणे पोस्टर्स आम्ही तयार केले. ॲटलिस्ट तुम्ही समजून घ्या, बरोबर, ज्ञानमार्ग आहे तो शेवटी महाराजांचा. तर ज्ञानाला कुठे ना कुठे तुम्हाला कळलं पाहिजे की ते इतके दत्तगुरूंचे स्वतः रूप असणारे तिथे 5 महिने थांबलेले आहेत. पण तिथल्याच गावातील लोकांना त्या गोष्टीची जाणीवच नाही, किंवा बाजूच्या लोकांना जाणीव नाही आहे की तिथे बसून आपल्याला साधना करणं आवश्यक आहे. कोणी उपासना करा, साधना करा. गोडोणी महाराज आज काय आहे विचार करा. पवनीला गेले म्हणजे पवनीला थांबले, सगळी सोय करणं, सीताराम टेंबे स्वामी महाराज, गांडा स्वामी महाराज आणि हे सगळे करायचे. 3000 लोक जेवण करायचे रोज त्या ठिकाणी. इतकी दक्षिणा, एवढं सगळं सामर्थ्य, सगळं म्हणजे एक्सेप्शनली वेल होतं तो. आणि ब्रह्मवर्त
4 चातुर्मास ब्रह्मवर्तमध्ये झालेले आहेत आणि पवनीला 1909. हे 2 चातुर्मास खूप अगदी जवळून बघण्याचा योग आला, अनुभव त्याच्यातले आलेत. पण ते अनुभव प्रत्यक्षपणे लेखणीच्या माध्यमातून उतरवतात महाराज. त्यावेळेला कळतं की महाराजांची ही कृपा आहे, मी नाही लिहिणार. बरोबर. ते लेख लिहिणारे जे आहेत ते महाराज स्वतः लिहून घेतात, ते येतात आणि लिहून घेतात. भले ते संस्कृत भाषेत नसेल, पण त्या मराठी भाषेत सोपं करण्याचा प्रयत्न जे करतायत ते महाराज करत आहेत त्यांच्या भाषेमध्ये. म्हणून ते महाराजांनी लिहिलेलं शारदास्तवन स्तुती आहे ना, ती कुठे ना कुठे महाराजांनी ती कृपा केलेली असावी. म्हणून ते लेख सुद्धा तसे लिहिण्यात ते करून आलेले थोरले महाराजांच्या. तर त्याच्यामुळे थोरले महाराजांच्या संदर्भामध्ये जर समजा कोणाला आता प्रश्न असतील, आणि लोकांना प्रश्न पण येऊन करतात ना, ठीक आहे आपण येतोय किंवा काय होतोय, असं नाही बोलायला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर तुम्हाला एक सिम्पल सांगतो त्याच्यात उत्तर काय. 1914 साली महाराजांनी देह ठेवला, राईट. धाकटे स्वामी महाराजांनी थोरले महाराजांनंतर पूर्ण धुरा सांभाळली आपल्या गुरुचं कार्य पुढे नेण्यासाठी. आज थोरले महाराजची जी ऊर्जा आहे, आज किती लोकांना थोरले महाराज दर्शन देतात, स्वप्नात दृष्टांत देतात, पण कठीण आहे समजणं. कुठे गेलेत महाराज? महाराजांची ऊर्जा आपल्याला ती जाणवत का नाही आहे कुठे? ह्या गोष्टींचा सुद्धा विचार आपल्याला करणं आवश्यक काय आहे याच्या मागे. ते पाठमोर दर्शन म्हणजे काय आहे? मी ते सरळ सांगतोय की हे पाठमोर दर्शन जर होत असेल याचा अर्थ काहीतरी गहन आहे, खूप गोड आहे कुठल्या तरी गोष्टीने. आणि याच्याबद्दल अश्रू येणं आणि याबद्दल मी हे सांगण्याचं तात्पर्य हेच करतोय की काहीतरी धाकटे थोरले महाराजांना सांगायचं आहे, कुठेतरी असेल विषय, काहीतरी संकेत असेलच. कारण की त्या संकेताशिवाय हे शक्य नाही. कारण की ज्या ऊर्जा आज ज्या अनुभवू शकतोय त्या ऊर्जेच्या माध्यमातून त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न काहीतरी चालू आहे कुठेतरी. मग हे गोष्ट बोलताना आपल्याला हा प्लॅटफॉर्म जो अवेलेबल होतोय हा सुद्धा त्या ऊर्जेचाच एक प्रकार आहे, लक्षात घ्या. याच्यात काही लोकप्रियता किंवा प्रसिद्धी किंवा पैसा नसतो. बरोबर. याच्यात गुरुचं कार्य असतं. शेवटी ते तुम्हाला पुढे घेऊन जावं लागतं. फक्त त्याचा प्लॅटफॉर्म चेंज झालेला आहे. आधी पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून व्हायचा, आता तो कुठलं तरी माध्यम चेंज करून जातं, त्या माध्यमाला समोर येण्याचं कार्य जातं. बरोबर. असं क्या बात आहे. महाराजांबद्दल एक थोडंसं असं ऐकण्यात आलं की महाराजांकडे एक दत्त महाराजांची छोटी मूर्ती होती. येस. जी महाराजांसोबत प्रत्यक्ष बोलायची, असं खूप ठिकाणी म्हणतात. तर मला या गोष्टीची एक उत्सुकता आहे की नक्की महाराजांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे एक चमत्कार केलेले आहेत, किंवा ती खरंच मूर्ती बोलायची का महाराजांसोबत? बोलायची म्हणजे एकरूप व्हायचेत महाराज. कारण ते स्वतः दत्तात्रय महाराजांचं बघा कसं आहे ना. आता याच्यामध्ये साधना तुम्हाला सांगतो. यासाठी साधना एक सिंपल समजून घ्या. एकरूप होणं म्हणजे काय असतं तुमच्या भाषेनुसार? थोडक्यात एकतत्व होणं. कसे होतात ते? दोघांनी एकमेकांचं मन जुळलं, किंवा जे म्हणतो ना आपण, किंवा तुमचं आणि माझं मन जुळत आहे त्या गोष्टीतनं. आपण याला साधनेच्या संदर्भात जर असं समजलं की एक योगी आहेत की त्यांच्या साधना सुरू आहे, साधक, आणि त्यांनी 5ही तत्व सिद्ध केलेली आहेत. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व. 5च्या 5ही तत्व हे महाराजांनी सिद्ध केलेले आहेत. 5 एलिमेंट्स. हे 5 एलिमेंट्स नेचरसोबत ॲक्च्युली पूर्णपणे एकरूप होते महाराजांचे. म्हणून त्या नर्मदेच्या तीरावरती जेव्हा महाराज पोहोचले तेव्हा नर्मदेला सुद्धा तो पाठ सेपरेट व्हावा लागला होता, आणि त्या याच्यातून महाराज स्वतः गेलेले होते. हे सगळं आज्ञाचक्रात बघितलेलं आहे. दर्शन घेतलं, कुठं बोलणार नाही. गुरुचं कार्य आहे शेवटी. इतकं मोठं वाक्य वापरत आहे की सेपरेट केलं महाराजांनी, जस्ट दंड दाखवून. आणि ती नदीचं पात्र जेव्हा सेपरेट होत आहे आणि महाराज चालले, याचा अर्थ जलतत्व सिद्ध केलं महाराजांनी कम्प्लिटली. आकाश तत्वाचा विचार जर केलात किंवा वायुतत्वाचा जर विचार केलात तर महाराजांनी तोच प्लेग जो कंट्रोल केलेला आहे ती सिद्धीसुद्धा प्राप्त झालेली होती. म्हणजे वायुतत्वावरती तुम्ही ऑलरेडी सिद्ध आहात. कारण की विषाणू कुठे आहेत तुमचे? वायुतत्वामध्ये आहेत. महाराजांचा देह क्षीण झालेला होता. गरुडेश्वरमध्ये अंघोळ करू शकत नव्हते कारण की त्यांना संग्रहणीचा आजार होता. वारंवार त्या गोष्टींसाठी त्यांना मंदिरात, नदीवरती जाणं आणि आंघोळ करणं शक्य नव्हतं. पण जेव्हा महाराज फ्रेश दिसले आणि पुजाऱ्यांनी विचारलं किंवा लोकांनी विचारलं की तुम्ही हे कसं शक्य झालं, तुम्ही तर क्षीण झालेला आहात, तुम्ही उठू शकत नाही. आकाश तत्व सिद्ध होण्याचं महाराजांचं ते एक कार्य आहे की महाराज सूक्ष्म रूपाने जाऊन नर्मदेत आंघोळ करून पुन्हा परत झाले. विचारात ह्याला म्हणतात सिद्धत्व प्राप्त करणं. आणि हे सिद्धत्व जेव्हा प्राप्त करणारा जो योगी आहे तो एकरूपच असतो ऑलवेज. दत्तगुरू स्वतः त्यांच्यासोबत 24 तास क्षणोक्षणी स्मरण. हाच कार्तवीर्य अर्जुन तसा. ह्याच कार्तवीर्य अर्जुन तो महाराजांच्या लेखणीत दत्तपुराणात उतरला
म्हणून इतकं डिटेल्ड पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल कम्प्लिटली. वा. आणि तो 2 वर्षाचा अज्ञातवास जो महाराजांचा होता तो कोणालाही ठाऊक नाही एक्झॅक्टली. त्याच्याविषयी मी काही अधिकारी वर्ग नाही आहे, पण मला जाणीव असेल कोणत्या गोष्टींची, म्हणजे मी या प्लॅटफॉर्मवरती नाही सांगू शकणार. पण तुम्हाला इतकंच सांगेल की जेव्हा थोरले महाराजांना हे सगळे ग्रंथ जे सुचत होते किंवा जे काही सुचलेत हे किती सुंदर सुचलेत विचार करा तुम्ही. कारण हे सगळे तत्व प्रॉपरली सिद्ध करून त्याचे सगळे वृत्तांत इथे आपल्याला वाचायला मिळतील, ते अनुभवायला मिळतील. पण त्या अनुभवाचं प्रत्यक्षिक दर्शन जेव्हा तुम्हाला आज्ञाचक्रात होईल मग त्याला समजायचं की दिस इज कन्फर्मेशन कम्प्लीट, अदरवाईज नाही. मग त्यासाठी कुंडलिनी जागरण, मग तो स्फोट, मग तो सहनशक्ती, मग ती मेरुदंडातनं कुंडलिनी जाणं, मग त्या सात्विक पद्धतीने ती कुंडलिनी तुमची जाणं, तामसिक नाही, राजसिक नाही. बरोबर. ही तामसिक किंवा राजसिक झाली असती तर आतापर्यंत मी खूप काही महाराजांनी अचीव करून दिलेलं असतं. बरोबर. पण ती सात्विक पद्धतीने चालली म्हणून स्लोली चालली. ती तुम्हाला इफेक्ट तशीच देईल, बाकीच्या ह्याच्यात नाही. हा क्षेत्र आहे, या क्षेत्रातला हा विषय नाही आहे, टप्प्याटप्प्यानं जाणारा हा विषय नाही आहे. हा विषय मागचा विषय, इंद्रिय समोर आहे म्हणून ते भरड पाडतात, मायामध्ये फसू शकतं, मागून फसू नाही शकत. इथून काय आपलं जे कनेक्टिंग आहे ते इकडे सगळे आहेत एनर्जी पॉईंट्स. ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. ह्या समजणं इतकं सोपं नाही. बरोबर. त्यामुळे टीकाकारांना सुद्धा ह्या गोष्टींना पुढे जेव्हा टीका करतात त्यांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की ते अनुभव तुम्हाला जर समजा खरंच साधनेतून येत असतील तर समजून घ्यायचं की आपल्याला त्या गोष्टी होत आहेत. बरोबर. स्पेसिफिकली जरुरी नाही की आज्ञाचक्रातच व्हायला पाहिजे. स्वप्नात दृष्टांत येणं खूप मोठी गोष्ट आहे. मला नाही पडले स्वप्न, कदाचित माझा पॅटर्न चेंज केलेला असेल, गरज नाही आहे त्याची. प्रत्येकांच्या गरजा जशा असतील तशा पद्धतीने त्या साधना त्या करून घेत असतात, असा विषय असतो. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात आपली जी सुरुवात झालेली चर्चेसाठी साधना आणि आपण परत फिरून त्याच ठिकाणी आलेलो आहोत, म्हणजे ते सगळं जे कनेक्शन आहे ते एकच आहे थोडक्यात जे काय आहे. ह्यातनं ही गोष्ट नक्कीच जाणवते. आणि ह्याच जसं मी महाराजांचं तुम्हाला विचारलं की बाबा एक मूर्ती होती महाराजांकडे आणि ती महाराजांसोबत बोलत होती, तर ह्याच ह्याच्यात मी तुम्हाला आत्ता अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की जसे आत्ता भरपूर ठिकाणी पॉडकास्ट चालतात आणि भरपूर ठिकाणी असे लोक येतात की बाबा आज स्वामी समर्थ महाराज माझ्याशी बोलतात, आज दत्त महाराज माझ्याशी बोलतात, माझ्यासोबत असतात, तर ही गोष्ट खरंच कलियुगात शक्य आहे का? बघा कसं आहे, कोणाच्या भक्तिभावाबद्दल आपल्याला बोलायचा काही हक्क नाही. मला सांगतो, खरं सांगतो, प्रत्येकाची प्रॅक्टिस वेगळी आहे. ते सायकिक इंट्युशन जर असतील समजा तुमचे की मनात गेले आहेत, ध्यानात गेलेले आहात आणि कोण बोलतंय तर आपणच बोलतोय, आपलंच मन बोलतंय, असं नाही. जिथपर्यंत तुमचा शून्यभाव तुम्हाला प्राप्त होत नाही, शून्यत्व प्राप्त होत नाही, जिथपर्यंत तुम्हाला संकेत तसे येत नाही तिथपर्यंत मी ते संकेतच समजत नाही. मग समाधी लागणं आवश्यक आहे. ते समाधीसुद्धा कशी लागते हे सांगू शकतो, पण हे सांगताना तुम्हाला ते डायमेन्शन्स ओपन करतात समाधीमध्ये, तो संकेत येतो. तिथे तुमचा आवाज जेव्हा येईल तर आवाजामधले ज्या नाड्या आहेत तुम्हाला सांगतोय, एक ही आणि ही, समजा आपण पकडलं 2, 4 आणि ही 5, या नाड्या इथे 16 नाड्यांचा सेंटर आहे जसं मी आधी सांगितलं तुम्हाला. पण 16 नाड्या जात असताना इथून 2 नाड्या ज्या आहेत ह्या इथे कनेक्ट होतात. हा ट्रायंगल आहे, हा त्रिकोण आहे. असा हा त्रिकोण, हा जो असा त्रिकोण जो तयार होतो, तर इथली जी नाडी आहे या साईडची, ही नाडी क्लिअर व्हावी लागते तेव्हा तुम्हाला आवाज येतो. बरं. अलंबुषा, पूषा, हस्तजिव्हा, गांधारी ह्या नाड्या आहेत. ह्या 4, 5 जातात. ह्या जेव्हा नाड्या क्लिअर होतील, क्लिअर होऊन तो प्राणवायू तिथे जाईल तेव्हा तुम्हाला स्वच्छता इथे तयार होईल कानामध्ये. आणि इथे कानामध्ये स्वच्छता झाल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला जो वायू आहे ना तो एंटर करतानाची जाणीव होते इथे या साईडला, इथे सुद्धा जाणीव होते. आणि इथे सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला आवाज येतील दूरदूरचे. ईश्वराला सुद्धा तुमच्या कानात जर बोलायचं असेल ना त्या पद्धतीने, सात्विक पद्धतीने बोलतोय, प्लीज याचा वेगळा विषय घेऊ नका, ठीक आहे. काही लोकांना वेगळ्या सिद्धी प्राप्त असतात, त्या लोकांचं मला नाही माहिती. पण ही साधनेतली जी सात्विक जी पद्धतीची मी तुम्हाला सांगतोय की ह्या पहिले क्लिअर करावं लागतं. 2, नंतर इथे 2, 4 आणि नंतर हा एक जातो 5. या 5 प्रॉपर जर झाल्या तर 16 वरतीच अडलेले आहेत लोक. कुठं त्या 5 क्लिअर करायला जाणार? कारण की इथे तुम्ही अडलेला आहात विशुद्धीवरती, तर तुम्ही आज्ञावरती नाही जाणार. हे तुमचं सेंटर्स क्लिअर नाही होणार. हे क्लिअर होणार नाही तर तुम्हाला कुठलेच आवाज येणार नाही.
बापरे. आणि त्या क्लिअर करायच्या कशा? क्लिअर करताना तुमचा जो प्राणवायू आहे तुमच्या त्या ऊर्जेला माहिती असतं. माझी जर ऊर्जा दत्तगुरूंची ऊर्जा असेल तर दत्तगुरूंना माहिती आहे मी कसं आहे आणि मी काय करणार आहे पुढे आणि माझ्याकडनं काय करून घेणार आहे. कारण गुरुतत्व आहे ना. मी तामसिक राजसिक या पॅटर्नमधल्या कुठल्याच साधना आलेला नाही आहे. सात्विक ते बरोबर. पद्धतीने ते घेतलेला विषय होता. तो तसा विषय त्यांनी उलगडला म्हणून त्या वेणी होतं आणि ऊर्जा तुम्हाला करून घेत असतात दादा. आवाज तुम्हाला येतात मी हे म्हणेल तर तेव्हाच येतील जेव्हा हे सगळं क्लिअर होईल या पद्धतीने. नंबर 1. नाहीतर ते सायकिकच असतील समोर. क्या बात आहे. किंवा मग त्या तुमच्याकडे कुठल्या अशा सिद्धी ॲक्टिवेट झाल्या असतील त्या मला नाही माहिती, मी त्याच्याबद्दल भाष्य नाही करणार. पण साधनेच्या मार्फत जर एखादा व्यक्ती साधक म्हणून असेल तर त्याला आवाजाचे हे पॅटर्न्स आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तिथेच येतील. खूप दूरदूरचे आवाज तुम्हाला ऐकायला येतात अशा ह्याच्यात. आणि इतकी फ्रिक्वेन्सी आहे की तुम्हाला याच्यात आहे. त्याचा उल्लेखसुद्धा महाभारतातल्या कर्णाच्या त्या वृत्तांतामध्ये तुम्हाला सापडेल. कर्ण आणि अर्जुनाच्या ज्या दोघांच्या ह्याच्यामध्ये की बाण पहिल्यांदा कोणाचा लागला होता पक्षाला तर कर्णाचा लागला होता. नंतर अर्जुनाचा कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला होता पण अर्जुन जिंकला असं म्हणतात लोक. नो, कर्णाला तो बाण तो लागलेला होता. पक्ष्यांचा त्या चिवचिव चिवचिव आवाज त्याला आलेला होता. विचार करा त्याच्या कानाची फ्रिक्वेन्सी किती हाय असेल त्यावेळेला. तर हे आपल्याला जे दिलेलं आहे ना हे ईश्वरी आहे त्या गोष्टी. तर ईश्वर हा पूर्ण घाण साफ करतो आधी पहिले कम्प्लीट. तेव्हाच ते तुम्हाला वर आपल्याला करता आलं पाहिजे. करून घेतात. करता आलं पाहिजे म्हणजे काय तुमच्याकडनं ते करून घेण्यासाठीच तुम्हाला पाठवलं जर असेल तर ते पूर्ण क्लिअर करतील. अदरवाईज तुम्हाला इथेच ब्लॉक करतात. इथे ब्लॉक करून तुम्हाला जाणंच आहे खाली. इथे वर जाऊ देणार नाही तुम्हाला. इथे जाऊ द्यायसाठी तुम्हाला विशुद्धीच्या 16 टाईपच्या पूर्ण नाड्या शुद्धीकरण आवश्यक असते. ती जेव्हा इंटरनल जे बबल जे आपल्यामध्ये फॉर्म होतं इथे तो इतका वायूचा प्रचंड वेग असतो प्राणवायूचा की तो सहन करताना त्या शंकरजींनी तो हलाहल कसा ठेवला असेल ना ते तुम्हाला अनुभवता येईल जेव्हा विशुद्धी तुम्हाला पूर्ण ते ब्लॉक करतं. ती जळजळ आतमधली तो त्रास सहन करून त्या बसलेला साधक म्हणून जो प्रवास सुरू आहे तो रोज असतो. इतका ताप सहन करावा लागतो. आपलं थायरॉईड पॅराथायरॉईड ग्लँड्स अशा गरम होतात उष्ण होतात कम्प्लिटली. आणि एवढा सहन करून मग एक छोटीशी नाडी आहे त्या नाडीतून तो प्राणवायू वर जातो आणि सुगंध पसरतो शरीरामध्ये. आणि ती सुगंध पसरल्यावरती मग आपल्याला आनंद परमानंदाची स्थिती प्राप्त होते. काय सुगंध पसरतो आपल्याला शेवटी. मग तो हिनाचा सुगंध येईल किंवा चंदनाचा येईल ते डिसाईड करणाऱ्या मग त्या सगळ्या क्रिया असतात. वा. म्हणजे आपल्या आंतरिक क्रियासुद्धा योगीच्या माध्यमातून त्या नाड्यांचं जे कार्य आहे ते आपल्याला करू शकतात. म्हणून आपल्या योगशास्त्रामध्ये 72,000 नाड्यांचं वर्णन आहे. पण त्या 72,000 नाड्यांपैकी ज्या प्रमुख नाड्या आहेत हेच 50 इथून जे एनर्जी नॉट्स आहेत प्रत्येक ठिकाणी ते कनेक्टेड आहे. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या शरीरातच आहे. बरोबर. म्हणजे विष्णू पहिले खालची जी ग्रंथी आहे ती ब्रह्मग्रंथी आहे ती मूलाधारामध्ये आहे. नंतर विष्णू ग्रंथी आहे मणिपूरला आहे. नंतर इथे रुद्रग्रंथी आहे. 3 ग्रंथींचे हे पोझिशनिंग्स त्यांनी सेपरेट केलेलं आहे. वा, क्या बात आहे. एक शेवटचा फक्त प्रश्न घेऊयात आणि आपण चर्चेसत्र थांबूयात. एकच शेवटचं मला असं विचारायचं की नक्की गुरूंच्या समोर आत्मसमर्पण म्हणजे नक्की काय आहे? माझ्या पद्धतीनुसार माझी बुद्धी न चालणं हे आत्मसमर्पण मी समजतो सरळ सरळ. कारण की लोकांची बुद्धी खूप चालतो. सॉरी, हा प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला सांगतो. पण माझी बुद्धी खूप चालायची. पण ज्या वेळेला विचार करा की बुद्धी नाही आहे आणि म्हणजे बुद्धीसुद्धा मी समर्पित केली आहे. आता मी काहीही करणार नाही. मी शून्य आहे. शून्य नाही. मला काहीच कळत नाही. अज्ञानी म्हणून बसलेला व्यक्ती आहे. बॉटल माझी रिकामी आहे. भरलेली बॉटल नाही. बरोबर. त्याच्यात तुम्ही किती टाकायचं आहे तुमचं आहे. आत्मसमर्पण करून बसलेला व्यक्ती वैज्ञानिक बुद्धीने लोकांना मी चेष्टा करायचो ना त्यावेळेला अशाच गोष्टींमध्ये समजा. तर विचार करा दत्तगुरूंनी मला आदळले शेवटी व्यवस्थित. पण आत्मसमर्पण करताना माझी बुद्धीने चालवली. विचार करायला वेळ दिला नाही तेवढा. तितके बॅक टू बॅक असे काही इव्हेंट्स घडल्यात की लिहायला कमी पडतं आहे त्या गोष्टी. मग ह्या जेव्हा होतात तर त्यावेळेला तुमची बुद्धी जेव्हा तुमची निष्काम बुद्धीने केलेलं कार्य असतं ते शेवटी ते आत्मसमर्पण समजेल माझं. शेवटी मी स्वतःला दत्त समर्पित करण्याचा जो संकेत आला तो अवधेशानंद गिरीजी महाराजांकडनं नागपूरला जेव्हा ते प्रवचनाला आलेले होते तिथून आलेलं आहे. तिथूनही दत्तगुरूंनी मला जायला सांगितलेलं होतं भेटायला. आणि तिथे गेल्यानंतर मला फक्त एकच स्टेटमेंट त्यांचे जेव्हा आशीर्वाद घेतले गुरुपदावरती असणाऱ्या व्यक्तींचं. मी शिष्य बनायला गेलेलोच नव्हतो. फक्त भेटायला गेलेलो होतो आणि त्यांनी फक्त आशीर्वाद देताना फक्त मला एवढं सांगितलं की दत्त समर्पित होऊ शकतो. बस मला ते वाक्य कम्प्लीट झालं. आणि शेवटी
जो काही तगादा लावलेला होता महाराजांकडे की मला नोकरी द्या नोकरी द्या, मी रडायचो शेवटी. तर महाराजांनी दत्त समर्पित करून आता हे सगळं संसाराचा जो काही गाडा चालतोय परमार्थाचा, तो महाराज स्वतः सांभाळते त्या गोष्टींसाठी आणि त्या गोष्टींची ऊर्जा ती गोष्टी करून घेते. मग ह्याच्यासाठी सौभाग्य अजून काय पाहिजे आपल्याला त्या गोष्टींचं. सुंदर. हे दत्तक देणं आहे. जसं दत्तक देणारं असतं, तर मी स्वतःला दान दिलेलं आहे महाराजांना की तुम्ही करून घ्या जे काही करायचं ते. आता मला दुसरं काही नको आहे. काय ना असं आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हर पले मन झाले उन्मन. अगदी खरं आहे. आणि प्रत्येक गोष्टींचं समर्पण, प्रत्येक गोष्टींचं ज्ञान, कनेक्टिंग डॉट्स हे सगळे दत्तगुरू करतात. सौंदर्य लहरी येणं काय, ललिता सहस्रनाम येणं काय, ते संस्कृतामधले मंत्र येणं काय, ते ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी महाराज करून घेत असतात. आपण कोण होतो करणारे? आपण कोणी नाही होतो. ऊर्जा आपल्याकडनं त्या गोष्टी करून घेतात. जर समजा तुमचं कार्य डिसायडेड असेल तर. नसतील डिसायडेड तर मग आपल्याला भटकणं इझी आहे. मग आपल्याला नाव, प्रसिद्धी, माया मोहामध्ये सगळं अडकणं आहे आणि मग थांबणं आहे. मग शेवटी दत्तगुरू तुमचा साथ सोडून देतील. जसं कार्तवीर्य अर्जुनाला सगळं मिळालं, पण शेवटी बिचारा जन्ममृत्यूचा फेरा जो होता तो कट करण्यासाठी विसरून गेला. तर त्यामुळे दोन्ही गोष्टी प्रॉपर वेनी करताना आपल्याला ह्या गोष्टी जाणून ठेवायची की आपण दत्तगुरूंच्या सानिध्यात आहोत आणि त्यांना कसं वाटेल आपण जर असं बिहेव केलं तर. हा विचार करा. आणि थोरले महाराजांचं नाव घेताना शहारतं, कारण की इतकं वैराग्य मूर्ती जे आहेत ज्ञानी, आणि असा आपला थोरले महाराज जो दत्तगुरूंना लिटरली कम्प्लिटली त्यांनी आपलं आयुष्य दान दिलेलं आहे. अशा याचा जर समजा आपल्याला जर समजा प्राप्त होत आहे ज्ञान, तर अजून काय पाहिजे आपल्याला. तो नावासाठी नसतं ॲक्च्युली खरी गोष्ट गोष्टींचं असं आहे. वा. जसं की आता आपण गुरूंचं वगैरे आत्मसमर्पणाचं बोललो, तर अजून एक मला असं विचारायचं की जसं आता कलियुगामध्ये भरपूर गोष्टी चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये गुरु हा एक प्रकार आता एक नव्याने आलेला आहे की जसं एक लेटेस्ट न्यूज आता कानावरती आली की कुठल्या तरी गुरूंनी शंकर महाराज त्यांच्या अंगात येतात म्हणून त्यांनी 14 कोटी रुपये उकळले आता एका माणसाकडनं गुरु म्हणून. तर हा एक प्रकारचा काय झालं थोतांड, पण खूप लोकांची अंधश्रद्धा झालेली आहे. हे नक्की गुरु कशा पद्धतीने असावा, जेव्हा आपण आत्मसमर्पण एखाद्या गुरुला करतो तेव्हा नक्की तो गुरु कशा पद्धतीने असावा हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की गुरु म्हणलं की आत्मसमर्पण आपल्याकडनं केलं जातं, पण नक्की गुरु कसा शोधावा मग त्यासाठी. बघा, तो जो अज्ञान जो आहे ना, पहिली गोष्ट तुम्हाला फसण्याचा विषय असतो हा तुमच्या प्रारब्धाशी डिसाइडेड आहेच, नंबर 1. ठीक आहे. नंबर 2, गुरु कसा ओळखायचा तुम्हाला सिंपल सांगतोय. गुरु ओळखताना त्याचं सामर्थ्य आहे, आपण टेस्ट करण्याची आपली तितकी पात्रता नाही तशात. पण जेव्हा आपण गुरुच्या समोर जातो तेव्हा एक आंतरिक आपल्याला एक हालचाली सुरू होतात. खूप अतिशय जाणीव होते आपल्याला की हा व्यक्ती जो आहे, मग त्याच्या आवाजातून होऊ शकतो, त्याच्या सानिध्यातून होऊ शकतो, दोन्ही गोष्टीतून होऊ शकतं. आणि आपली जी ऊर्जा आहे ना ती आपोआप कुठे ना कुठे प्रवाहित व्हायला सुरू होते आतमध्ये. आता हे प्रत्येकांसोबत नाही होणार, तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. सानिध्य झालं 5 मिनिटाचं आणि मला काही ना काही संकेत मिळाले पॉझिटिव्हली, समजून द्यायचं गुरु खूप सामर्थ्यशाली आहे काही गोष्टींसाठी. ते तुम्हाला मॅजिक कुठल्या गोष्टींचं करू नाही शकत सध्याच्या ह्याच्यामध्ये. कारण की तुम्हाला सांगितलं की जे 5 एलिमेंट्स पूर्णपणे जे कम्प्लिटली सिद्ध करतील ते असे गुरु भेटणं आज तरी शक्य नाही, अवेलेबल नाही. पण ठीक आहे, जे तुम्हाला जे मिळत आहेत तर तुम्ही ह्या गोष्टीचं आत्मसमर्पण करताना 10 वेळा विचार करा की गुरु कधी पैसा मागत नाही. नंबर 1. अहो, धाकटे महाराज थोरले महाराजांचे शिष्य होते, त्यांनी कधी पैशांना हात लावलेला नाही, द्रव्यसुद्धा घेत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ठीक आहे, ड्युरेशन चेंज झालं, टाईम चेंज झालं, प्रॅक्टिसेस चेंज झाल्या, चालेल. पण तुम्ही एक्झॅक्टली जे कॉजसाठी जे जोडलेला आहात तो कॉज कशाचा आहे हे पहिल्यांदा तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर मग ते तुमचं आत्मसमर्पण करा कुठल्या गोष्टीसाठी. ब्लाइंडली जर तुम्ही ह्या गोष्टी कराल तर मग तुमच्या त्या श्रद्धा ज्या आहेत त्या अंधश्रद्धेमध्ये कन्वर्ट होतील आणि अंधश्रद्धा कन्वर्ट झाल्या की तुमच्यावरती ते जबरन त्या गोष्टींचा मार पडेल, तुम्हाला सांगतो. आणि या जगात दत्तगुरूंच्या ऊर्जेशिवाय कोणीही मोठं नाही, सिंपल. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही दत्तगुरूंच्या चरणामध्ये विलीन व्हा. नंबर 1 की मला गुरु तुम्ही करून द्या जे असेल ते. मी काय मागितलेलं, मी महाराजांना ऊर्जा मागितली दत्तगुरूंची आणि ऊर्जा आली. बरोबर. मला भटकायचं नाही आहे, नाही भटकणार. तितका सक्षम म्हणून दाखवेल जिथपर्यंत तुम्ही येणार नाही. जर देहधारी गुरु जर समजा महाराजांनी ठेवलेला असेल तर मला तितकी सक्षमता कदाचित माझ्यामध्ये नाही आहे म्हणून मला नाही मिळाले असतील. मग स्वतःला सक्षम समजूच नका त्या संदर्भामध्ये. बस माझी ही एक थेरी मला दत्तगुरूंनी सांगितलेली आहे जी तुम्हाला सांगतोय. भटकू नकोस, नाही तर भटकशील. बरोबर.
या काळात जेवढे लोक बसलेले आहेत त्याची माया तुझ्यावरती प्रभावी होऊन जाईल आणि त्या मायाच्या प्रभावात तुला टिकणं असंही होऊन जाईल त्या गोष्टींसाठी. म्हणून माझ्यापेक्षा कोणीही मोठा नाही, दत्तगुरूंपेक्षा कोणीही मोठा नाही. म्हणून दत्तगुरूला समर्पण करा, ते आपले गुरु आहेत आणि ते गुरु जेव्हा ते अवेलेबल करून देतील तेव्हा तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल प्रॉपर वेळी. बरोबर. पण तुम्ही त्या अडचणी आहेत परमार्थिक म्हणून जर तुम्ही जात असाल ना तर चुकीचं मग तुम्ही चुकीचं आहे, तुम्ही बरोबर. विचार करताय. तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनात जर तुमचा प्रोग्रेस होत असेल आणि मग तुम्हाला कुठे ना कुठे ते नेऊन ठेवण्याचा जर विषय असेल तर मग थोरले महाराजांचा घ्या ध्यास आणि वाचा की शिष्य कसा घडतो आणि शिष्याच्या कशा कठीणच्या कठीण परीक्षा असतात. ती जर पात्रता तुमच्यामध्ये आणायची असेल तर मग चला गुरु मार्गावरती चालूया आपण जायचंच आहे त्या ठिकाणी. कारण की मला करणारा माझा गुरु आहे याच्यामध्ये. पण ते सामर्थ्य चेक करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळून कराव्या लागतील, अदरवाईज शक्य नाही. एक गुरुच्या समोर उभा राहिल्यानंतर तुमची दृष्टीच्या याच्यात तुमची ती कुंडलिनी सपकन वर जाऊ शकते. इतकं सामर्थ्य त्यांच्या डोळ्यात असतं. कारण की हस्तजीव आणि गांधारी आहे इथे बसलेल्या बरोबर या ठिकाणी. त्या बरोबर नाळ्या क्लिअर झाल्या की दृष्टीला सुद्धा तो तेज आहे आणि तो तेज आला ना की बस कुंडलिनी आपोआप वर जाणं सुरू होऊन जाईल. बापरे. आवाजामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, आवाजाने सुद्धा कुंडलिनी वर होते. स्पर्शच करण्याची काही गरज नाही आहे कुठल्या याच्यामध्ये ऊर्जेच्या माध्यमातून. हे असे जे तत्व आहेत काही ठिकाणी ते मिळणं डिफिकल्ट आहे, सोपं नाही याच्यामध्ये. म्हणून सानिध्य तसा असेल आणि खूप सुंदर तुम्हाला आनंदाची प्राप्ती झालेली असेल त्या ठिकाणी मग समर्पण करा तुम्हाला. पण आनंदी होऊ नका त्या गोष्टी. जसं आपण कार्तवीर्य अर्जुनाचं दत्त पुराणात खूप महात्म्य दिलेलं आहे ते आपण सांगितलं. तशा पद्धतीने अजून कोणते ग्रंथ आहेत का थोरले महाराज स्वामींचे, दत्त महाराजांचे, की भरपूर आपले साधक मंडळी जे भक्त मंडळी आहेत ते जाणून घेऊ शकतात? थोडं याला आपण ओंकार दादा याला पॅटर्न चेंज करताना तुम्हाला एक श्लोक सांगतो. संस्कृतामधला एक श्लोक आहे जो आदि शंकराचार्यांनी सौंदर्य लहरीमध्ये पहिल्या याच्यातून सुरुवात केली आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की साधकांनी आपली जी प्रॅक्टिस आहे ती कशी करायला पाहिजे. ठीक आहे. शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पंदितुमपि. म्हणजे याचा अर्थ काय झाला, शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम. ठीक आहे. शिवशिवाय शक्ती जर नसेल तर तो व्यक्ती अर्धा आहे. बरोबर. फक्त दत्तगुरूंची उपासना करून पूर्ण प्राप्त होणार नाही, मला शक्तीला सुद्धा आवाहन करायला लागेल. त्यामुळे दत्तसाधनेमध्ये असताना तुम्हाला ललित सहस्रनाम येणं, दुर्गा सप्तशतीमधला सिद्धकुंजिका स्तोत्र येणं अतिशय आवश्यक आहे. ह्या शक्तीचे आव्हान आहे. सौंदर्यलहरी बॉडीचं स्पंदन येण्यासाठी करतात. याच्यामध्ये स्पंदनं जागृत झाले पाहिजे, पण ते मंत्रसुद्धा आपल्याला यायला हवेत, मग तितकं समर्पण पाहिजे. ललिता सहस्रनाम करताना 45 मिनिटात जर तुमच्यासोबत संयम असेल तर करा, कारण ती स्तुती आहे आईची. आणि हे स्वतः महाराजांनी त्रिपुरा रहस्यामध्ये सांगितलेलं आहे. भगवान परशुरामांना सुद्धा दिलेला तो विद्येचा श्रीविद्येचा दान आहे. श्रीमाता श्री महाराजनी श्रीमसिंहासनेश्वरी चिदग्नी कुंड समृता देवकार्य समुद्रता. इथून जी सुरुवात होते ती जवळपास 182 श्लोक्स आहेत. 182 हे तुम्हाला पूर्णपणे झाले पाहिजे प्रॉपरली. शक्तीची तुम्ही उपासना करते ना आणि गुरुतत्व तुम्हाला पाहिजे ना, मग करा समर्पण या पद्धतीने. हे करत असाल तर तुम्हाला होईल, नाहीतर मग त्याची एक्सपेक्टेशन करू पण नका. दत्त महाराज तुम्हाला छानपैकी श्रीमंत बनवतील, खूप सुंदर करतील, तुमचं नाव प्रसिद्धी सगळं होईल. पण पुन्हा तेच जन्ममृत्यूचा फेरा जो आहे तो महाराजच कट करतात. तर ती शक्तीची उपासना आपल्याला आवश्यक आहे. कारण की शिवमध्ये श आणि व जर आपण जर पकडला म्हणजे अ आणि ई, तर ई जर समजा आपण जर कट केला तर तो शिवचा श होईल आणि शव होईल. तो इट जस्ट लाईक अ डेड बॉडी. क्या बात आहे. मग तुम्ही शक्तीशिवाय अपूर्ण आहात. मग शक्तीच्या साधना उपासना तुम्हाला करता आल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही बरोबर आपली बॉडी 50-50 होईल, 50-50. तेव्हा तुम्ही शिवशक्तींचं मिलन इथे करू शकता. आणि ते शिवशक्तींचं मिलन होणं इतकं सुंदर असतं आणि ती समाधी अवस्था प्राप्त होऊन त्या शिवशक्तीच्या मिलनाचा जेव्हा आपण त्या ब्रह्मरंध्रामध्ये जो खेळ आपण जो बघतो आणि इतका सुंदर थैथायट असतो सहस्रार चक्रामध्ये, मग त्या गोष्टींची जाणीव आपल्याला होते अंगावर. मग त्यासाठी शक्तीच्या उपासना आपल्याला कराव्या लागतात. वा, क्या बात आहे. महाराजांनी समजा हे दिलेलं जर असेल तर त्याच्यासाठी समर्पण करा. तुम्हाला गुरुतत्व तुमच्या सोबत आहेत, कुठे जाण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला वाचन करताना आपल्याला हा भाव लक्षात ठेवा की जे मी करतोय, भजन जरी करत असाल ना तितकं सुराणी
कुठलं स्तोत्र जरी म्हणत असाल तर तितकं सुंदरतेने करा की त्याचा भाव आला पाहिजे माणसाचा. तो भाव जो आपला भक्तीचा ताप जर तापला आणि त्याची छानपैकी अशी उजळणी झाली की मग मोक्षद्वाराच्या प्राप्तीचे जे दरवाजे असतात ते ज्ञानमार्गाने उघडतात. म्हणून भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग हे एकमेकांचे ॲडजस्टंट पिलर्स आहेत त्याच्यामधले. म्हणून भक्तिमार्ग ज्ञानमार्ग हा पुढची एकमेकांच्या संलग्न असं करताना आपण तो मोक्षप्राप्तीचा दरवाजा उघडू शकतो. असं आहे. नाही तर आज्ञाचक्रोड ब्रह्मरंध्र प्रवास इतका सोपा नाही, मी कुंडलिनी इतका सोपा नाही. आणि आजकाल जे लोक म्हणतात की कुंडलिनी अशी ॲक्टिवेट नाही होत, तशी ॲक्टिवेट नाही, जे काही खूप बुद्धिवादी जे लोक असतात त्यांना फक्त एवढं सांगायचं मला तात्पर्य आहे, महाराजांच्या समोर कोणीही मोठं नाही. आणि महाराजांनी जर समजा एखाद्या व्यक्तीने जर निवड केली तर तुम्ही कोणी पण होऊ शकत नाही, त्या ऊर्जेला तुम्ही चॅलेंज करणार आहेत. त्यामुळे प्लीज कोणाला आव्हान करू नका कुठल्याही गोष्टीमध्ये. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आवाहन करा, आव्हान करू नका. शक्तीनं आव्हान नाही करायचं असतं, आवाहन करायचं असतं, आव्हान नाही. आव्हान नाही करायचं असतं. आव्हान केलं तर मग तुम्हाला त्याचे ताप भोगावे लागतात कुठल्या गोष्टींचे. म्हणून थोडं कधी कधी आपल्याला ऊर्जा जेव्हा नाही समजत तर अज्ञानी म्हणून सुद्धा कुठल्या गोष्टींना आपण बोलू नये. कारण बोलण्यावरून सुद्धा तुम्हाला गोष्टींचा तयार वेळ लागू शकत नाही. लागू शकत नाही. त्यामुळे या जगामध्ये गिरनार पर्वतावरती जेव्हा आपण चढतो तर त्यावेळेला तुम्हाला त्याग आणि समर्पण असेल पहिल्या पायरीवरती, तर हनुमानजीची कृपादृष्टी तुमच्यावरती होते आणि ते वायुमार्गाने तुम्हाला 2 तासात घेऊन जातात डायरेक्टली. नाही तर तुम्हाला 12 तास लागतील. बापरे. हे वायुमार्ग तुमचे तत्व सिद्ध करण्यासाठी दत्तगुरू तिथे येतात की तू त्या हनुमानजीच्या पायरीवरती पहिले बस तिथे 5 मिनिटं आणि तिथे तू त्याग कर आणि तिथून पहिल्या पायरीवरून चढ, तुला मी घेऊन जातो वायुमार्गाने कम्प्लीट. मग वायुमार्ग कसा आहे तो आपल्या शरीरात आपल्याला काही दुखणं भरत नाही, काही नाही. बरोबर. पटकन जातो. 2 तासात माणूस 15 मिनिटं थांबतो, जेवण करून तिथे प्रसाद येतो आणि पटकन येतो. 5 तासात आपलं गिरनार चढणं आणि होत. महाराज तर कन्फर्मेशन देतात. विचार करा तुम्हाला काय असेल गुरुचं तत्व. बापरे. प्लीज या गोष्टीला खूप हायली रिकमेंड करतो मी की दत्तगुरूंच्या सेवा करताना आईला विसरू नका. अनघलक्ष्मी यांच्या सोबत आहेत. म्हणून तुम्हाला ज्या साधना सांगितलेल्या आहेत, सिद्धकुंजवा स्तोत्र असेल, ललिता सहस्रनाम असेल किंवा मग सौंदर्य लहरी असेल, ह्या तुमच्या ऊर्जा शरीरातल्या चांगल्या असतील आणि त्या तुम्हाला नेतील. फक्त दत्तगुरूची उपासना केल्याशिवाय होणार नाही. दत्तगुरूसोबत ते पण करणं आवश्यक आहे. मातांची पण करायला हवी. येस. नाही, अनुग्रह माताचं म्हणणं नाही, पण अशा शक्तींची उपासना करा यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. त्या कोडेड साधना आहे त्याच्यामध्ये, असा विषय. त्या आपल्याला डिकोडेड करावे लागतात. म्हणून महाराजांनी प्रत्येक गोष्ट करताना मुद्रासुद्धा शिकवलेल्या आहेत की दिवसभरातून कुठल्या मुद्रा करायच्या आहेत तुला, त्या मुद्राचं ज्ञान येते कुठून, ती नाडी कुठे कनेक्ट होते, ती काय करते, कुठल्या मुद्रा आपल्याला केल्यानंतर ऊर्जा कुठे जाणार, ते सगळं बरोबर आपल्याला समजायला लागतात. म्हणून त्या क्रिया होतात आपोआप. आपण क्रिया करत नाही, क्रिया करून घेतल्या जातात. आपण काही मुद्रा दाखवू शकतो का? हां, 100%. आता ही जर समजा मुद्रा असेल, तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जर 24 तासाचा वेळ अवेलेबल आहे, ठीक आहे, मी सकाळी उठलो आहे मॉर्निंगला आणि जस्ट उठल्याबरोबर मला एखादी मुद्रा करायची असेल तर समजा ही पहिली मुद्रा असेल तर ही वायू मुद्रा आहे. बरं, ठीक आहे, मी याला इथे कनेक्ट केलेलं आहे तर ही वायू मुद्रा असेल. ओके, याच्याने काय होईल की जो कुठला आपला वायू असेल, जे आपण जेवण करतोय, पचनशक्ती जी आपली आहे ती प्रॉपरली याच्याने होऊ शकते. ही वायू मुद्रा आहे. सेकंड, आता ही जी मुद्रा आहे तुम्हाला ही सांगतो, ही अग्नितत्वाची मुद्रा आहे. आता थंडी सुरू आहे ना, हे जस्ट कनेक्ट करून ठेवा. तुम्हाला कुठे ना कुठे ऊर्जेचा एक स्रोत जो म्हणतो आपण, एक सोर्स जो आहे तो ॲक्टिवेट होणं सुरू होतं. हे अग्नितत्व आहे. आता अग्नितत्वाला कधी ॲक्टिवेट करायचं असेल तुम्हाला, तर याचा अर्थ तुम्हाला पचनशक्ती जर तुम्हाला वाढवायची असेल किंवा कुठले काही असतील तर तुम्हाला ह्या गोष्टीचा खूप सुंदर फायदा होऊ शकतो. ज्यांना थायरॉइड असेल, हायपरटेन्शन असेल, त्यांनी हा वायुमार्ग करू शकतो, कारण की तो ऑलरेडी हार्ट रिलेटेड आहे. अनाहत चक्रमधल्या काही गोष्टी ते क्लिअर करू शकतात. ही जी मुद्रा आहे, ही जी आहे, ही जलतत्वाची मुद्रा आहे. म्हणजे शरीरातलं जे वॉटरचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही याच्यातनं क्लिअर करू शकता. म्हणजे ही तत्व झाली. ही जी मुद्रा आहे ही वाली मूलाधाराची आहे. पण हे करताना लोक असं करतात, हे असं करू नका. हा लोटस वरती असतो, त्याचे कनेक्टिंग कॅपिलरीज असतात ते आजूबाजूला, ते कनेक्टिंग झाल्या पाहिजे, तेव्हा तुमचे त्या कनेक्टिंग प्रॉपरली होतील. आता अशा काही रहस्यमय मुद्रा पण आहेत ज्या जेव्हा करतो आपण तेव्हा त्याचे इफेक्ट होतात. हा जो हात आहे, लेफ्ट हँड, राईट हँड आहे, या पॉईंटला जर समजा हा जो थंब, हा अग्नितत्व आहे, इथे कनेक्ट केला, ठीक आहे, इथे कनेक्ट करून हा रॅप केला, रॅप करून मी याला असं पकडलं. आता हा जर मी समजा असं केला तर याचा अर्थ हा असा पॅक झालेला आहे. आता ही नागमुद्रा आहे कम्प्लिटली. आता ही नागमुद्रा काय करेल की ज्या व्यक्तीची ऊर्जा जिथे ऑलरेडी डिसलोकेट झालेली आहे किंवा ती कुठे ना कुठे फ्लो नाही होत आहे, बरं, तर प्रभावी नाही होते, प्रभावी नाही होत आहे, जस्ट 5 मिनिट्स स्नेक आहे, हा नागमुद्रा आहे. ही नागमुद्रा कनेक्ट केली आणि नागमुद्रेला मी जस्ट
मी लावलं इथे अनाहतवरती, इथे जर सेंटर असेल माझं तर हे फ्लो होते, कारण की ते अग्नितत्व आहे. हा बापरे. पॉईंट इथे कनेक्ट होईल. त्या एनर्जीला तुम्हाला कळलं पाहिजे की इथे कुठलं नॉट आहे. मी हा जो साऊंड पीठ आहे हा वाला, हा फिरतो विशुद्धी, असा रोटेट होतो. मग हा रोटेट होत असताना इथल्या ज्या नाड्या आहेत त्या पूर्णपणे वायूचा जो प्रवाह आहे तो इथपर्यंत येतो, तेव्हा तो आकाश तत्व सिद्ध व्हायला पुढे सुरुवात होत असते. मग हे ज्या मुद्रा आहेत ह्या कोण सांगतं? वाचून नाही, आपोआप व्हायला लागतात. पद्मासनात सुद्धा माणूस जवळपास कितीतरी तास बसू शकतो ना, जाणीव नसते, शरीराला काहीच जाणीव होत नाही नंतर. मग अतिशयोक्ती नाही आहेत, पण ह्या गोष्टी डायजेस्ट झाल्या पाहिजेत, समजा व्यक्तीने ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. तर ऊर्जा आता ह्या गोष्टी पाहिल्या, ह्या थोडक्यात आपण अनाहत चक्र, स्वादिष्ट चक्र ह्याप्रमाणे पाहिल्या. ह्याच्यामागे सायन्स काय सांगू शकतो आपण? 100%. आता बघा, तुम्हाला सांगतो, आता मी जेवण केलंय, तुम्ही जस्ट एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्हाला बघायचं असेल ना तर एक एक्सपेरिमेंट करून बघा. जेवण झाल्यावरती अपानवायू मुद्रा करायची असते. हा बोट इथे लावला, हा अंगठा इथं ठेवला, आणि हे जे बोट आहेत हे दिस इज अपानवायू मुद्रा. नाव या अपानवायू मुद्रेला जस्ट तुम्ही 20 मिनिटे घेऊन बसा, तुम्हाला कधीही जेवणाच्या संदर्भाचे डायजेशनचे प्रॉब्लेम्स होणार नाही. तुमचा वायू क्लिअर होईल. परत एकदा दाखवा. हे बघा, आता हा जो बोट आहे, या बोटला मी इथे कनेक्ट केला, या पोर्शनला. हा बोट प्रॉपर वाकला पाहिजे व्यवस्थित, हा कनेक्ट होईल. काही काही लोकांची बोटं नाही वाकणार, कारण की ते साधनेत कमकुवत होऊ शकतो किंवा बॉडी रिजिड असू शकतं. पण हे झालं आता समजा. नाव हा अंगठा वरच्या दिशेने आपण अपवरती केलेला आहे. आता हे जे 2 बोट आहेत त्याला मी इथे लावलेलं आहे, आणि हा याचा असा लोटस तयार केलेला आहे वरच्या दिशेने. आणि हे करून मी बसलो आहे, आणि हे असं करून मी जस्ट 45 मिनिट जर मी बसलो आहे. टी व्ही करताना बघा, जरुरी नाही आहे तुम्हाला ध्यानस्थ बसायचं आहे, जेवण झाल्यावरती असं करून बसायचं आहे. आणि इथलं जे तुमचं जे जेवण जर झालेलं असेल तर त्या मोठ्या ग्रंथी, म्हणजे जे आपलं जे म्हणतो जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, ते हलकं 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 होणं सुरू होतं, आणि तुम्ही फील करू शकता खाली चाललं आहे. आफ्टर 45 मिनिट्स तुम्हाला असं वाटेल की आय एम गुड नाव, काहीही होणार नाही. हे साधकाचे नियम असतात, साधकाची दिनचर्या असते, ती कशी व्हावी, कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक असतात ओंकाराला. त्याच्यातले हे पॉईंट्स आहेत. मग प्राणवायू मुद्रा पण आहेत, पंचप्राणाच्या मुद्रा आहेत, त्या नाही सांगू शकत मी, त्या खूप आम्ही साधनेत घेत असतो. ज्या लोकांना साधना शिकायच्या असतात त्यांना आम्ही ते डिटेल घेतो. पण ह्या ज्या तुम्हाला सांगितलं ह्या सर्वश्रुत आहेत, ज्यामध्ये मुद्रा आहेत. ह्या मुद्रा जर प्रॉपरली झाल्यात, त्याचे एलिमेंट्स कळले पाहिजेत. अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, हा तुमचा पृथ्वी तत्व आहे, आणि हा जलतत्व आहे. 5 या 5 तत्वाला तुम्ही बॅलन्स केला तर बॉडी बॅलन्स होईल, निसर्गाशी एकरूप होण्याचे चान्सेस हाय असतील. हा 1 तास बसून नाही करायचं आहे, 10 मिनिटं. ऑफिसमध्ये जरी असलं तरी 10 मिनिटं करा. बरं. जेवण झाल्यावरती कोणती करायची ती सांगितली, उठल्यानंतर कोणती करायची ती सांगितली, राईट. मग तुमचे ॲटोमॅटिकली रिदम जो आहे तुमचा श्वासांचा तो चालू होतो, आणि मग तुम्हाला कळतं की चंद्रनाडी कधी कार्य करतं, सूर्यनाडी कधी कार्य करतं, आणि सुषुम्ना कधी सुरू होतं. मला दत्तगुरूंनी जी ऊर्जाच्या संदर्भात, श्वासांच्या संदर्भातला जो पॅटर्न दिलेला आहे तो ऑटोरनमध्ये आहे. मला लिखाणाचं कार्य जर दिलेलं असेल ना तर चंद्रनाडी सुरू आहे, सूर्यनाडी नाही. आणि पटापट 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 ऑटो रायडिंग सुरू आहे. का? चंद्रनाडी ॲक्टिवेट झालेली आहे, पण ती कळते की चंद्रनाडीतच श्वास सुरू आहे. का? कारण की तुम्हाला आत्ताच सांगितलं की इथली जी नलिका आहे ही वाली 2 आणि ही 2 4, म्हणजे हे इथले या साईडच्या ज्या कॅपिलरीज आहेत पूर्ण ओपन अप होतं, आपल्याला फील होतो बापरे कुठला श्वास चालू आहे कुठला नाही. लोकांना याची जाणीव नसते, साधारण लोकांना तो ज्ञान नसतो, म्हणून त्यांना तो अज्ञान असतो, म्हणून ते साधना प्रॉपरली परिपक्व नाही होत. पण हे जर झालं तर याचा अर्थ तुम्ही शिवजीच्या जवळ आहात, कारण की शिवजींनी पार्वतीला सांगितलं ते गुप्त ज्ञान आहे जे आता लुप्त झालेलं आहे, श्वासांचं. बापरे. आणि हे जेव्हा येईल तुम्हाला इनबिल्ट, जेव्हा ते तयार करतात तेव्हा नेचर तुम्हाला सपोर्ट करायला तयार होतो की तुला मी सपोर्ट करायला तयार आहे त्याच्यात. मग त्या व्यक्तीसोबत सुषुम्ना जेव्हा सुरू होते तेव्हा बरोबर तो साधनेला बसतो, कारण की सुषुम्नाच्या वेळेस साधना सुरू होते. मनाच्या संदर्भातले जे कार्य असतील मग ते चंद्रनाडी सुरू होईल, आणि कार्याच्या संदर्भातलं सुरू असेल तर सूर्यनाडी सुरू होईल. मग मला त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी नाही. घरातून बाहेर पडताना सुद्धा मला माहिती आहे कुठल्या कार्याला चालेल, कुठली नाडी सुरू होईल. त्याला मला निसर्गाच्या विरोधात जायचं नाही. ऑटो सिस्टम तो तुम्हाला ऑटो अपडेटसारखा आतमध्ये सुरू होतो, पण साधना त्या लेवलवरती पोचल्यावर सर्वसाधारण नाही. दादा खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत जी चर्चा केली, म्हणजे खूपच उत्कृष्ट प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या आम्हाला. आणि आज म्हणजे खूप वेगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं आज शिकायला पण मिळाल्या, ऐकायलाही मिळाल्या.
आणि आपण ज्या पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा ह्या अजून उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे आपल्या प्रेक्षकांनाही जाणवतील ह्या गोष्टी आणि आम्हालाही खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. ह्याचा फायदा नक्कीच आम्हालाही होईल. आम्ही नक्कीच आमच्या जीवन मार्गामध्ये ह्या गोष्टींचा 100% प्रयत्न करू आणि आपले प्रेक्षक लोकही आहेत की जे नक्कीच करतील. आणि तुम्हालाही कोणते प्रश्न वगैरे जर पडले असतील, तुम्हाला कुठल्या शंका असतील, साधनेबाबतीत असू देत, साधनेच्या दत्त महाराजांच्या उपासनेबद्दल असू देत, कुठल्याही गोष्टीत असो की दादा नक्कीच संपर्क क्रमांक असतोच दादांचा आपल्याकडे. नक्कीच सहकार्य करतात. कधीही असं झालेलं नाही आहे की कधीही त्यांनी कॉल उचललेला नाही आहे किंवा कुठल्या प्रकारची एखाद्या माणसाला अडचण आलेली आहे असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारची नक्की शंका वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करा दादांसोबत. तुम्हाला कसं वाटलं दादा आज पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चा करू? सर्वप्रथम तुमचं खूप मनापासून आभार, कारण तुम्ही जेव्हा मला कॉल केला तेव्हा लगेच ट्रॅव्हल प्लॅन केला. कारण की महाराजांबद्दल बोलण्याचं हे खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. कारण थोरले महाराजांना मी बाकीच्या ठिकाणी जेव्हा सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा कुठे ना कुठे त्या ऊर्जा मला कदाचित तिथे जाणवतात, पण इतकं नाही बोलतात डिटेलमध्ये जेव्हा तुमच्याकडे मनसोक्त बोलू शकतो. तर त्याच्यामुळे जितक्या प्रेक्षकांकडे हा व्हिडिओ असते बघत असतील तर मनापासून एक गुरुसेवा म्हणून एक गोष्ट फक्त एक कार्य करा की त्या व्हिडिओला प्रॉपर वेने जाऊ द्या लोकांपर्यंत. बरोबर. कारण की ती महाराजांची ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये कुठेही दिरंगाई करू नका, कारण की त्या तुम्हाला कुठे ना कुठे सपोर्ट करतील. आणि त्याच्यामध्ये जे महाराजांनी दिलेलं जे कार्य आहे गुरूंच्या संदर्भातलं पुढे नेताना आम्हालाही ती मदत प्राप्त होईल. आणि बस आम्ही एवढंच मागतो, बाकी दुसरं तर काही तुमच्याकडनं मागत नाहीच आहे त्या बाबतीमध्ये. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा ज्ञानजर्नीला. ओंकारदादांचं कार्य खूप सुंदर आहे, ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून अभिवादन करतो या गोष्टीबद्दल की हा सपोर्ट करा फक्त, बस एवढंच. थँक्यू. धन्यवाद दादा तुम्ही अभिप्राय दिल्याबद्दल. तुम्हाला हे चर्चासत्र आणि हे आध्यात्मिक गप्पा आपण ज्या मारलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच आपल्याला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या आध्यात्मिक चर्चा आपण नव्याने घेणार आहोत. दादांसोबत अजूनही आपल्याला भरपूर प्रकारचे पॉडकास्ट करायचे आहेत. तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ दादांचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा की जेणेकरून बाकीच्या लोकांनाही दत्त उपासना, दत्त साधनेमध्ये येण्यासाठी नक्कीच मार्ग मोकळा होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव देवदत्त.